नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्याची थकबाकी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 25 रोजी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. नव्या वेतन आयोगाला केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक म्हणजेच पेन्शनर्स, सॅलरी भत्ते, निवृत्त वेतन आणि सेवा शर्तीबाबत आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्याचा कालावधी दिला. 8व्या वेतन आयोगाने अद्याप शिफारशीचा ड्राफ्ट तयार केला नसून सल्लामसलत आणि मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेतन आयोग मे 27 पर्यंत आपला अहवाल सादर करणे अपेक्षित असून केंद्रीय कर्मचारी याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. 18 महिन्याची मुदत कधी संपते? 8व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 25 रोजी अधिकृत केली गेली आणि सरकारने शिफारसी तयार करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी दिलेला, ज्याची मुदत मे 27 पर्यंत आहे. याशिवाय आयोगाने सरकारला शिफारसी सादर करण्यासाठी वेगळे किंवा आधीची अंतिम मुदत जाहीर केली नसून अलीकडच्या पावसाळी अधिवेशनात अर्थ मंत्रालयाने संसदेत सांगितले की आयोग स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करेल. तसेच आयोगाला अद्याप शिफारसी सादर केलेल्या नाही. या वृत्तालाही दुजोरा देत आयोगाला केंद्राकडे नियमितपणे प्रगतीचा अहवाल सादर करणे बंधनकारक नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आणि सांगितले की आयोगाला त्याच्या टर्म ऑफ रेफरन्स नुसार स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. शिफारसीचा ड्राफ्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत सध्या 8वा वेतन आयोग सल्लामसलत आणि मूल्यमापनाच्या टप्प्यावर असून कर्मचारी संघटना, कामगार संघटना, निवृत्त वेतनधारक संघटना आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी तयार केल्या जाणाऱ्या आपल्या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याआधी विविध संघटनांना समस्या आणि शिफारसी मांडण्याची संधी देणे या सल्लामसलत आणि चर्चासत्राचा उद्देश आहे. वेतन आयोगाद्वारे विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बैठका घेतल्या जात असून जयपूर, चेन्नई, पुदुचेरी आणि चंदीगड यासारख्या शहरांमध्येही पुढील काही महिन्यांमध्ये चर्चासत्र आयोजित केले जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काय बदलू शकते? आयोगाच्या TORमध्ये वेतन श्रेणी DA सह इतर भत्ते, निवृत्ती वेतन आणि फॅमिली पेन्शन तसेच सेवेशी संबंधित अटी यासह अनेक विषयाचा समावेश आहे. यापैकी फीडबॅक फॅक्टर सर्वात लक्षवेधी मुद्द्यांपैकी आहे. 6व्या वेतन आयोगाचा फीडबॅक फॅक्टर 1.86 होता, तर 7व्या वेतन आयोगाने 2.57 पट निश्चित केला आणि 8व्या वेतन आयोगाने अद्याप फीडबॅक फॅक्टर निश्चित केला नसला तरी 3 किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी केली गेली आहे. अशा परिस्थितीत मे 27 या डेडलाईनवर कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी लक्ष ठेवून असून आयोग आपल्या शिफारशी सादर करेपर्यंत आणि सरकार अंतिम निर्णय घेईपर्यंत वेतनवाढ किंवा विशिष्ट अंमलबजावणीच्या तारखेबद्दलचे दावे केवळ अटकळच राहतील. धन्यवाद.